विठल मंदिर वार्ड क्रमांक 15 बिनवा गेट के बाहर स्थित पुराने शांतिधाम पर पिछले कई वर्षों से अवैध रूप से अतिक्रमण किया गया है। साथ ही परिसर में बड़े पैमाने पर गंदगी फैली हुई है और कांटेदार झाड़ियां भी काफी मात्रा में बढ़ गई हैं। अतिक्रमण के कारण अंतिम संस्कार दफन विधि के लिए भी पर्याप्त जगह नहीं बची है। महानगर पालिका प्रशासन के बोर्ड लगे होने के बावजूद भी दिन प्रतिदिन अतिक्रमण लगातार बढ़ता जा रहा है। इन सभी मुद्दों को लेकर प्रशासन को बार बार ज्ञापन देने के बाद भी गहरी नींद में सोया प्रशासन अभी तक जागा नहीं है। इसके लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से तीव्र आंदोलन की चेतावनी भी दी गई थी, लेकिन प्रशासन की आंखें अब भी बंद है। इन सभी समस्याओं के कारण आम जनता को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। महानगर पालिका प्रशासन को जल्द से जल्द पुराने शांतिधाम की साफ सफाई और स्वच्छता कर वहां का जीर्णोद्धार कर उसे अपने अपने कब्जे में लेकर जनहित के लिए पुनः शुरू किया जाए, ऐसी मांग राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शहर जिला उपाध्यक्ष राहुल देवतले ने की। उन्होंने प्रशासन से इस मांग पर गंभीरता से ध्यान देने की अपील की है, अन्यथा पार्टी की ओर से जल्द ही तीव्र आंदोलन किया जाएगा, ऐसी चेतावनी भी प्रशासन को दी गई है। महानगरपालिका हद्दीतील बिनबा गेट बाहेरील हे जे पुरातन शांतिधाम आहे, इथे मागील अनेक वर्षापासून अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही वारंवार जिल्हाधिकारी कार्यालय व माननीय आयुक्त महानगरपालिका यांना वारंवार निवेदन दिले, परंतु येथील अतिक्रमण आत्तापर्यंत काही काढलेले नाही व तसेच हे पुरातन शांतिधाम चालू करून नागरिकांसाठी सोयी सुविधा इथे उपलब्ध करून द्यावा व इथे जे घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे, इथे काटेरी झाडी झालेली आहे, हे सर्व स्वच्छता करून नवीन इथे मोक्षधाम शांतिधाम हे चालू करावे अशी मागणी अनेक वर्षापासूनची आमची महानगरपालिका आयुक्तांकडे व जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाकडे आम्ही दिलेली आहे। परंतु आमच्या या मागणीकडे अनेक वर्षापासूनचे दुर्लक्षच केलेले आहे। यासाठी आम्ही वारंवार यांना निवेदन दिले। आमच्या निवेदनाची कोणती पूर्तता आतापर्यंत महानगरपालिका प्रशासनाने व जिल्हाधिकारी साहेबांनी आतापर्यंत आमच्या निवेदनाची कोणती पूर्तता केली नाही। यासाठी आम्ही लवकरात लवकर आता आंदोलन करू व हे जे अतिक्रमण केले आहे हे हटवणार नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करून या महानगरपालिकेचा निषेध करू व जिल्हाधिकारी कार्यालयाचा निषेध करू। कारण की इच्छा जो त्रास हा चंद्रपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना होऊन राहिलेला आहे। जे नवीन शांतिधाम चालू झालेला आहे ते वेळोवेळ त्यांचा जो वेळ आहे हा ठराविक वेळ आहे। हे खाजगी शांतिधाम आहे। हे जे शांतिधाम आमचं सरकारी शांतिधाम होतं, महानगरपालिकेच्या अंडरटेकिंग म्हणलं शांतिधाम होतं, ते शांतिधाम सर्वसामान्य माणसासाठी सुखरूपीचे होणार यासाठी आम्ही निवेदन दिलेले आहे। परंतु आमच्या हा आत्तापर्यंत कोणत्याही मागणीकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे। यासाठी आमचे नेते माजी नगराध्यक्ष दीपक बाबू जयस्वालनी सुद्धा निवेदन दिले व जिल्हाधिकारी कार्यालयाला सुद्धा निवेदन दिले, आयुक्त साहेबांना सुद्धा निवेदन दिले। त्यांच्या निवेदनाची आत्तापर्यंत कोणती पूर्तता केली नाही। आम्ही वारंवार निवेदन देऊन लोकहितासाठी हे जेव्हा आम्ही कार्य करतो तर आमच्या या कार्याकडे महानगरपालिका प्रशासन हे दुर्लक्ष करत आहे। इथे जे अतिक्रमण धारकाने एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करू नये, एवढ्या महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हे अतिक्रमण दिसत नाही का? हे अतिक्रमण वाढतच चाललं आहे दिवसेंदिवस। या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावा आयुक्तांनी व जिल्हाधिकारी साहेबांनी, हेच आमची मागणी आहे। अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, आम्ही असे आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।